यावर्षी पाऊस छान झाला होता आणि आमच्या शेतात पिकाच्या कापण्या सुरू झाल्या होत्या. त्यात आमच्या वार्षिक परीक्षा संपून मी आणि सगुणा 9वीत गेलो होतो, तर आमचे आत्मा तुकादादा मॅट्रिकला गेले होते आणि सुरेश रमेशदादा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला गेले होते. आमची शाळा सुरू झालीच होती तेव्हा आमच्या सगुणेचा कान भयंकर ठणकून वाहायला लागला. आता कोणाला ताप आला, सर्दी झाली तर औषध देऊन वाकळ घेऊन शांतपणे पडता येतं, पण कान किंवा दात दुखायला लागला तर मग झोप काय, खाणं पिणं सुद्धा सुचत नाही, खूप त्रास होतो. ते दुखणं अंगावर काढताच येत नाही. वेदनांनी जीवाला क्षणभर चैन पडत नाही. आमच्या सगुणेचं तसंच झालं होतं. तसं आबांनी तिला तातडीने कोल्हापूरच्या डॉक्टरांकडे नेलं होतं. त्यांनी तिचा कान साफ केला, औषध घातलं, तेव्हा सगुणेला 4 दिवस जरा बरं वाटलं, पण नंतर पुन्हा तिचा कान ठणकायला लागला. तसं आबांनी तिला तातडीने कोल्हापूरच्या डॉक्टरकडे नेलं होतं. त्यांनी तिचा कान साफ करून औषध घातलं, तेव्हा सगुणेला 4 दिवस बरं वाटलं होतं, पण नंतर पुन्हा तिचा कान ठणकायला लागला आणि तिने आबांकडे, आमच्या वाड्यात आजीकडे, आत्याकडे जायचा हट्ट धरला. आबांनी मास्तरांची परवानगी घेतली आणि ते बाजीराव काकांसह मला आणि सगुणेला घेऊन आमच्या वाड्याकडे आले. 1 दिवस राहून पुन्हा कोल्हापूरला गेले. खरं तर सगुणेच्या ह्या आजारपणामुळे मला सुद्धा शाळेला दांडी मारून वाड्यात राहायला मिळालं. आनंद झाला खूप. शिवा काकांनी नंतर सगुणेला शिरगुप्पीच्या डॉक्टरांना तिचा कान दाखवला. त्या डॉक्टरांनीही कोल्हापूरच्या डॉक्टरांसारखं तिच्या कानात औषध घातलं, कान साफ केला. त्यामुळे झालं काय, सगुणेला फक्त 1 दिवस बरं वाटलं, तिचा कान पुन्हा दुखायला लागला. बिचारीला बसता येईना, झोपता येईना. आजीनी अनेक गावठी उपाय पण केले, पण तिच्या त्या दुखण्यावर उतार पडत नव्हता. त्यात आता तिच्या कानातनं पूर रक्त पाणी गळायला लागलं. शिवा काका, गुणा काकू घाबरले. त्यांना वाटलं हिच्या कानात एखादी घोण बिण तर शिरली नाही ना. तेव्हा आजीने काय केलं, सगुणेच्या कानात कापूस घातला आणि पूर रक्तानं भरलेल्या त्या कापसाचा वास घेऊन तिने सगुणेचा कान नीट तपासला आणि ती शिवा काकांना म्हणाली, शिवा, सगुणेच्या कानात खपल्याची खरूज अगदी आत झाली आहे, त्याच्यावर एकच उपाय आहे आणि तो मी करणार आहे. एवढं सांगून आजीने काष्ट्या रामोशाला बोलवणं पाठवलं आणि तो आल्यावर म्हणाली, काष्ट्या, कुलूला किंवा किरय्याला म्हणावं, मला एक जिवंत काळा नाग पाहिजे. काष्ट्या आश्चर्यानं म्हणाला, आई, आता तसा नाग डोंगर कापारी शोधावं लागन. पूर्वी त्या मुंगळ्याच्या कातळाच्या जिमिनीत होते तसे नाग, पण आता त्यांना रानात डोंगरात शोधावं लागल. 2 दिवस तरी लागतील, कारण तसलं जनावर लय चपळ असतं, सहजासहजी नाही गावत. हे ऐकून काळजीने शिवा काका म्हणाले, आई, 2 दिवस? सगुणेकडे बघवत नाही आहे गं. तिच्या औषधाला शेतातलं एखादं फुरसं नाही चालणार का? तेव्हा आजी शिवा काकांना काही न बोलता काष्ट्याला म्हणाली, काष्ट्या, तू बाकीच्याही रामोशांना तसला काळा शाप शोधायला सांग आणि लवकर जा जरा. अरे, सगुणेच्या कानावर उपाय करायचा आहे. तेव्हा काष्ट्या भय आहे म्हणून लागा निघून गेला. ते गेल्यानंतर गुरुजी आजीला म्हणाले, आजीबाई, अशा विषारी नागाचं औषध करणं धोकादायक नाही का? आजी म्हणाली, गुरुजी, हा माझा शेवटचा उपाय आहे. या औषधानं कानात शिरून काही चावलं की त्या चावण्यानं असा संपर्क होऊन ती खवल्याची खरूज होते आणि त्या खरजेवर ह्या काळ्या नागाच्या औषधाचाच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे ते जखमेतले जंतू मारतात. काही कानात शिरलं असेल तर लगेच बाहेर येतं, कुठल्याही प्रकारची घाण राहत नाही कानात. हा उपाय माझी आई करायची, तिच्याकडनं मी हे शिकलंय. या औषधाने जर सगुणेचा कान ठीक झाला नाही तर मात्र तिला मुंबईच्या डॉक्टरकडे नेऊन तिचा कान दाखवावा लागेल. पण आमच्या सगुणेचं नशीब चांगलं. दुसऱ्या दिवशी दुपारी कुलूनं एका गवताच्या टोपलीत घालून एक जिवंत काळा नाग पकडून आणला. कुलूला तो नाग आमच्या कालिया नदीच्या कातळातल्या भेगेत मिळाला होता. आजी कुलूला म्हणाली, कुलू, मी जरा रांझऱ्याकडे जाऊन येते, तोपर्यंत तू इथे थांब, गुणा तुला भाकरी देईल. त्याच दुपारी आजी आत्या मंगी काकूंना घेऊन कशी तरी चालत त्या रांझऱ्याजवळ गेली. रांझऱ्याच्या डाव्या बाजूला असलेल्या रानात ती घुसली. तिथे आजीने त्या रानातल्या गवतात पुष्कळ वेळ इथे तिथे शोधलं आणि तिला हवी असलेली ती वेल तिला सापडली. ती वेल लहानशी लांबट पानाची होती आणि त्या वेलीवर अगदी लहान लहान सफेद फुलं उमलली होती. आजीने आत्याला ती वेल अगदी मुळासकट उपटून घ्यायला सांगितली.
नंतर तिने तिथली काही झाडं उपटली, त्या झाडांची फक्त मुळं घेतली आणि ती परत वाड्यात आली. तेव्हा कुलू भाकरी खाऊन तिचीच वाट बघत बसला होता. आजी आल्या आल्या आनंदी आत्याला म्हणाली, आनंदे, एक मातीचं लहान मडकं काढून कुलूला दे. आत्यानी कुलूला तसं मडकं दिल्यावर ती कुलूला म्हणाली, कुलू, त्या नागाला तू त्या बाभळीच्या रानात नेऊन मारून टाक आणि तो वळवळत असताना त्याचे 3 तुकडे करून या मडकीत घाल आणि नंतर ती मडकीत तिथेच ठेवून तू ये. थोड्या वेळानं कुलू त्या बिचाऱ्या काळ्या नागाला यमसदनी पाठवून आला आणि आजीने काही पैसे त्याला देऊन जायला सांगितलं आणि आत्याला म्हणाली, आनंदे, तू आपल्या झपाटलेल्या बाभळीच्या रानाच्या पुढे जाऊन एक चूल पेटव. तसंच एक दुसरं मडकं पाण्यानं भरून तिथे ने आणि मंगे, तू ती वेल आणि मुळं स्वच्छ धू त्याचे तुकडे करून आण. आजीनी हे सगळं सांगितल्यानंतर आजी आत्याबरोबर आमची वरात तिच्या मागे गुरुजींसह आमच्या बाभळीच्या रानात पोचली. तेव्हा आत्यानं चटकन चूल पेटवली आणि आजीनं त्या सापाच्या वळवळणाऱ्या तुकड्यांवर पाणी ओतून ते मडकं चुलीवर ठेवलं. नंतर तिने पुन्हा तिथेच आजूबाजूला फिरून कसली कसली गवत पानं काढली. मंगी काकूंना धुवून आणायला सांगितलं. नंतर त्या दुसऱ्या मडकीत तिने ती वेल, ती मुळं आणि आत्ता काढलेलं गवत आणि पानं घालून ठेवली. जेव्हा ते नागाचं मडकं त्या चुलीवर रटरटायला लागलं तेव्हा तिथे एक वेगळीच दुर्गंधी सुटली होती. मी आजीला म्हणाले, आजे, हे सापाचं कोरड्यास करणार आहेस का तू? तसं ती ते काठीनं ढवळत म्हणाली, हो ग सरस्वते, आणि हे कोरड्यासनं तुला आणि सगुणेला मी वाढणार. तेव्हा मी ई केलं. आजीनी नंतर तो नाग त्या मडक्यात शिजवला आणि तो नागाचा रस्सा आटत आला. तेव्हा तिने ते पाणी त्या दुसऱ्या झाडपानाच्या मडकीत ओतलं आणि ते नागाचा तुकडा असलेलं मडकं आमच्या नागो काकांना देत आजी म्हणाली, नागो, जा आणि दूर जाऊन हे मडकं अगदी खोल जमिनीत पुरून टाक. नंतर आजीनी ते नागाचं पाणी घालून त्या झाडपानात तो रस्ता एवढा शिजवला की शेवटी त्या रश्श्याच्या तळाशी फक्त तेल उतरून आलेलं होतं. नंतर आजीनी ते सगळं मिश्रण एका फडक्यानं कपात गाळलं, एका लहान बाटलीत भरलं. नंतर तो कप, ते दुसरं मडकं, तो तेल गाळलेला फडका, ते मिश्रण ढवळायला घेतलेली लहान काठी, हे सगळं नागो काकांना पुरायला सांगितलं. हे सगळं झाल्यावर आजीनी त्या तेलाचे बरोबर 12 थेंब आमच्या तळमळणाऱ्या सगुणेच्या त्या दुखऱ्या कानात घातले. सगुणा 1 मिनिटभर तळमळली, पण अगदी थोड्या वेळानं तिचा तो कान दुखायचा थांबून त्याला भयंकर खाज सुटली होती. तेव्हा आजीनं माचीसच्या काडीला कापूस गुंडाळला. सगुणेच्या कानातून सुकलेल्या रक्ताचे खडे, काही घाण, असं काही बाई बाहेर काढलं. आजीनी 3 वेळा ते 12 थेंब सगुणेच्या कानात घालून तिच्या कानातनं एवढा मळ काढला. तेव्हा आमच्या सगुणेला एकदम तो कान हलका हलका झाल्यासारखं वाटायला लागलं आणि त्या दिवशी ती गाढ झोपली. आजीने दुसऱ्या दिवशीही ते तेल घालून सगुणेचा कान साफ केला आणि जेव्हा त्या कानातनं घाण यायची बंद झाली तेव्हा आमची सगुणा खडखडीत बरी झालेली होती. त्यावेळी आमच्या आजीचं हे सगळं कर्तृत्व बघून गुरुजी आदरानं आजीकडे बघत म्हणाले, आजीबाई, आपण त्या केवड्याच्या रानात राहणाऱ्या नासऱ्या रावांची बहीण शोभता बरं का. आजीबाई, आपण आणि त्या नासऱ्या रावांनी शिक्षण घेऊन कुणीतरी मोठं व्हायला हवं होतं. अहो, आपल्यासारख्या माणसांची आज देशाला अत्यंत गरज आहे. हे ऐकून माझी आजी खो खो हसत सुटली होती. पुढे आमच्या सगुणेचा तो कान कधीही दुखला नाही. एकदा गुरुजी बोलता बोलता म्हणाले, आजीबाई, मी शिक्षक झाल्यावर माझ्या बदलीमुळे अनेक गावात जाऊन मी 2-3 वर्ष राहिलो होतो, पण आपल्या ह्या वाड्यात आणि मांजरीवाडीत माझ्या डोळ्यांसमोर ज्या घटना प्रत्यक्ष घडल्या त्या सगळ्या फार आश्चर्यकारक होत्या. आता आजीबाई, इथे आल्यापासून ज्या काही घटना घडल्या त्या सगळं मन स्तब्ध करणाऱ्या होत्या. गुरुजींचं ते बोलणं ऐकून आजी शांतपणे म्हणाली, गुरुजी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. इथे या 3-4 वर्षात जे काही घडलं ते कधीही घडलं नव्हतं. आता बघा ना, आमचा सखा गेला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की इरलीला पुन्हा मूल होणार नाही. तिचं ऑपरेशनही डॉक्टर जयंतनी केलं होतं, पण तरीही 7 महिन्यांवरच्या आमच्या श्रद्धेनं आम्ही हट्ट करून सखाला परत मागितला. तेव्हा आमच्या श्रद्धेच्या विश्वासामुळे त्यांनीही आपल्या 14 हातांनी त्याला आम्हाला जसाच्या तसा परत दिला.
ही खरोखर विश्वास न ठेवण्यासारखी चमत्काराची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचं कारण आमचा सातमाईंवर असलेला विश्वास आहे. गुरुजींनी खरंय हो आजीबाई असं म्हणून आपली मान हलवली होती. आमच्या सगुणेचा कान पूर्ण बरा झाला आणि मी आणि ती पुन्हा कोल्हापूरला आबांच्या वाड्यात राहायला गेलो. दिवस असेच जात होते. एकदा दुपारी आमचे गुरुजी आजीला म्हणाले, आजीबाई आज रात्री सगळ्यांची जेवणं आटोपली की तुम्ही सगळ्यांना जरा ओसरीवर बोलवाल का? मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे. आजी काळजीनं म्हणाली, गुरुजी काय झालं, तुमची तब्येत बरी आहे ना? ते हसत म्हणाले, तसं काय नाही हो आजीबाई, मी ठीक आहे. मला एका विषयावर तुमच्या सगळ्यांचं मत हवं आहे. आजी ठीक आहे म्हणाली. आता ती तरी गुरुजींना काय बोलायचं आहे, गुरुजी काय बोलायचं आहे असं तरी कसं विचारणार ना? त्या रात्री आमचा सगळा वाडा रात्रीची जेवणं आटोपल्यावर ओसरीवर जमा झाला. तेव्हा नागो काका हसत हसत गुरुजींना म्हणाले, काय गुरुजी इथे बसायचं का सातमाईच्या पारावर जायचं? म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्या राणी वहिनीसारखी काही भानगड नाही ना करून ठेवली? गुरुजी एकदम आपल्या गालावर हात मारत म्हणाले, शिव 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 काय बोलताय? मला वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. आजी एकदम नागो काकांवर ओरडली, मेल्या नाग्या, एका तरण्या पोराचा तू बाप झालायस तरी मोठ्यांबरोबर कसं बोलायची याची जाण नाही तुला? अशी चेष्टा करायचं गुरुजींचं वय तरी आहे का? चुकलं म्हण त्यांना. तसं नागो काकांनी हसत हसत दोन्ही कान धरून चुकलो गुरुजी असं ते म्हणाले. रामदास काका म्हणाले, बोला गुरुजी काय काम काढलंय? गुरुजी आपल्या वेडीचे 2 झुरके घेऊन म्हणाले, तुम्हा सगळ्यांना आठवत आहे का, मागे आपण आरारावांच्या वाड्यात आणि त्यांच्या शेताच्या जागेत शाळा आणि दवाखाना काढायचं ठरवलेलं होतं. पण दुर्दैवानं आरा काकांच्या त्या झपाट्याच्या प्रकरणामुळे ते सगळं थांबलं. आजीबाई आपण बघताय दौलतरावांच्या त्या एकाच खोलीच्या शाळेत 1ली ते 7वीपर्यंतचे वर्ग भरतात. त्यामुळे 5वी नंतरच्या विद्यार्थ्यांची तिथे फार गैरसोय होते. त्यात 7वी नंतर इथल्या हुशार विद्यार्थ्यांना पुढचं शिक्षण घ्यायला मिरज, कोल्हापूर, चिकोडी नाही तर बेळगावला जायला लागतं आणि परत तिथे जाऊन वसतिगृहात राहायला लागतं. त्यामुळे हे सगळं खूप खर्चाचं होतं. त्यामुळे कृष्णरावांसारखी काही माणसं आपल्या हुशार आणि होतकरू मुलांना घरातच बसवून ठेवतात. अहो ते कावत्या मावत्या शिकून कुणीतरी मोठे झाले असते, पण ते पुढे शिकले नाहीत. त्यांच्या शिक्षणाकडे कृष्णरावांनी सुद्धा लक्ष दिलं नाही. अशानं ते स्वतःच्या कुटुंबाची आणि पर्यायानं देशाची उन्नती थांबवतात. गुरुजी श्वास घ्यायला थांबले, पण आजी चिडून त्यांना म्हणाली, गुरुजी हे सगळं तुम्ही पूर्वी सांगितलंय. आता ते हुशार कावत्या मावत्या एकेका पोराचे बाप झालेत. आता त्यांच्या बायका पुन्हा गरोदर आहेत. तेव्हा आता तुम्ही त्यांना कितीही पुढे शिका म्हणालात ना तरी ते शिकणार नाहीत. तशानं त्या लंगड्या किन्नाची आणि आमच्या देशाची उन्नती थांबेल हेच सांगायला तुम्ही आम्हाला इथं बोलवलं असेल तर मी तुम्हाला सांगते, तो किन्ना तसाच इरसाल आहे. त्याची ती दोन्ही कार्टी तशीच इरसाल आहे, द्वाड आहे. आता त्यांच्या शिक्षणाचा विचार करू नका, चला झोपायला जा. माझ्या आजीचं हे एवढं बोलणं ऐकून गुरुजी घामाघूम झाले. आजीचं बोलणं थांबण्याची वाट बघत म्हणाले, आजीबाई थांबा हो, गैरसमज झाला आहे तुमचा. मी येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल म्हणजे आपल्या सखारामाच्या, कावत्या मावत्याच्या मुलाच्या, आपल्या परसूच्या मुलाच्या भवितव्याबद्दल बोलतो आहे. थोडक्यात काय, आत्ताच्या आणि नंतर येणाऱ्या पिढीबद्दल मी बोलतो आहे. आजी म्हणाली, असं आहे वय, मला वाटलं त्या कावत्या मावत्याच्या शाळा सोडण्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. बोला बोला, पुढे बोला. हां, तर माझं म्हणणं असं आहे की त्या आता मुंगळ्यारावांचा वाडा बंद आहे, पण तो फार मोठा वाडा आहे. त्या वाड्याच्या आजूबाजूला जमीनही आहे. आपण त्या वाड्यात काहीतरी सुधारणा करू. तिथे 1ली ते मॅट्रिकपर्यंतच्या वर्गाची शाळा काढू. इथे नवीन शिक्षक आणू, त्यांची राहायची सोय करू. नंतर 2-3 वर्षांनी आपल्याला इथे कॉलेजसुद्धा सुरू करता येईल. म्हणजे आपले विद्यार्थी आपल्या गावात शिकतील. इथल्या जवळपासच्या विद्यार्थ्यांना त्या शाळेचा लाभ घेता येईल. रामोश्यांच्या, कातकऱ्यांच्या, गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आपण फुकट शिक्षणाची सोय करू शकतो. आत्या म्हणाली, गुरुजी जरी मुंगळ्याचा वाडा आणि जमीन असली तरी हे सगळं करायला पैसे भरपूर लागतील. एक शिक्षक इथे राहायला आला तर त्याच्याबरोबर त्याची बायका पोरं येतील. आणि कुठलाही वाडा एका कुटुंबाची शेवटपर्यंत जबाबदारी नाही घेऊ शकत. शिवा काका म्हणाले, गुरुजी आनंदी अक्का बोलतीये ते बरोबर आहे. त्या मुंगळ्यासारखा इथे आपल्या कोणाला धनाचा हंडा गवसलेला नाही.
अहो, एखाद वेळी पाऊस झाला नाही तर आम्हा शेतकऱ्यांचे जीव कंठाशी येतात. तरी नशीब आमच्या मांजरीवाडीत तरी कोणा शेतकऱ्याच्या डोकीवर सावकाराचं कर्ज नाही आणि पाऊस न पडता पीक वाया गेलं म्हणून कोणा शेतकऱ्याला गळफास घ्यायला लागत नाही, कारण इथले सगळे शेतकरी आम्ही सधन आहोत. पण कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी आहे. गुरुजी, आम्ही सधन शेतकरी जरी असलो तरी या शाळा कॉलेज वसतिगृहाचा खर्च नाही आम्हाला झेपण्यासारखा. तेव्हा आत्याकडे बघत तिचं बोलणं ऐकणारे गुरुजी म्हणाले, आनंदे, अशा कामासाठी आपलं सरकार शासन संस्थेकडनं शैक्षणिक मदत देते, पण शाळा बांधण्यासाठी मला थोडा गावाचा हातभार लागेल. तसं मी शासन संस्थेकडनं अर्ज करून स्वतः भेटून मदत मिळवीनच. तसंच मुंगळ्यारावांच्या वाड्याच्या मागे मोठे विहीर आहे, त्या पुढे मागे आपल्याला विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणं विशेष जड जाणार नाही. आजीबाई, अहो, या सगळ्यामुळे आपली मांजरीवाडी महत्त्वपूर्ण बनेल. इथे अनेक गरजू विद्यार्थी येऊन शिकतील. कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी कवी होईल, कोणी लेखक होईल. अहो, आपल्या गावाची उन्नती होईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ येणाऱ्या प्रत्येक पिढीला घेता येईल. आजीबाई, आपल्या ह्या योजनेमुळे उद्या येणाऱ्या त्या पिढीतनं छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, शास्त्री, इंदिरा गांधी असे अष्टपैलू मान्यवर माणसं आपण इथे निर्माण करू शकू. अशानं देशाचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकेल. आमचे ते साधे गुरुजी अगदी स्वप्नाळू डोळ्यांनी आपलं ते महान स्वप्न फक्त त्यांना मिळालेल्या एका वाड्याच्या आधारावर आम्हाला ऐकवत होते. नेहमी अर्ध्या वेळीचे 2 झुरके घेणारे आमचे गुरुजी आपला सगळा पगार फक्त स्वतःच्या खर्चापुरते रुपये ठेवून कुठल्या बाल अनाथ आश्रमाला देत होते आणि हे सगळं देशाच्या कल्याणाकरता करत होते. आमची आजी भारावून म्हणाली की गुरुजी, तुम्ही इतक्या मान्यवर व्यक्तींची नावं घेतलीत की जगाने त्या लोकांचा आदर्श घ्यावा, पण तुम्ही एक महत्त्वाचं नाव विसरलात आणि ते नाव म्हणजे वामन दहातोंडे या शिक्षकाचं. खरंच गुरुजी, तुम्ही अगदी दुर्मिळ परिसासारखे आहात. तुमच्या स्पर्शानं कुणाच्याही आयुष्याचं सोनं होईल. गुरुजी, माझे शतशः प्रणाम आहेत तुम्हाला. गुरुजी एकदम गडबडले आणि म्हणाले, नाही हो आजीबाई, मी फार सामान्य माणूस आहे. अहो, खरं तर तुमच्या या सातमाईच्या वाड्यात राहायची माझी लायकी पण नाही, तरी आपण मला आपल्यात सामावून घेतलं. माझं परमभाग्य आहे हे. माझी आत्यासुद्धा भावूक झाली आणि म्हणाली, गुरुजी, सामान्यातून असामान्यत्व उदयाला येतं, तसंच सामान्यातून उदयाला आलेले तुम्ही असामान्य आहात. दीन वाणं होत गुरुजी खाली मान घालून पुटपुटले, बाळ आनंदे, मला घोटभर चहा करून देशील का ग? अगं, कधी खूप सुखाच्या क्षणीनं मला घोटभर चहा लागतो ग. तेव्हा सगळेजण हसले. आत्या लगबगीनं चहा करायला निघाली तेव्हा आजी म्हणाली, आनंदे, मला सुद्धा घोटभर चहा टाक. गुरुजी, खरं तर रात्रीचा चहा घेऊ नये, तशानं झोप उडते, पण आज तुमच्याबरोबर मी घोटभर चहा घेणार आहे. मी आज ही कादंबरी लिहिताना तुम्हाला सांगते, आमच्या या गरीब वामन गुरुजींनी पुढे आमच्या येणाऱ्या सगळ्या भावी पिढ्यांना सोन्याचा भविष्य काळ दिला. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे तत्त्व त्यांना अचूक लागू पडत होतं, हे आजसुद्धा मी सांगते. आजी म्हणाली तसं वामन गुरुजींचा स्पर्श परिसाचा होता, लोखंडाचं सोनं करण्याचा. आणि त्यांच्या ह्या स्पर्शानं पुढं अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं झालं होतं. त्यावेळी आमच्या गुरुजींचं हे शाळेचं स्वप्न सगळ्यांनाच खूप आवडलं. त्यावेळी गुरुजी रामदास काकांना म्हणाले, रामदासराव, माझ्या आयुष्यात मी कुठली स्वप्न पाहिली नव्हती, पण माझं शाळेचं हे स्वप्न तुम्ही पूर्ण केलं तर पुढे मागे आपण इथे एखादा लहानसा दवाखाना काढू, कारण आपल्या सखाराम आणि धर्मासारखा कोणाचा अकाली मृत्यू व्हायला नको. अहो, कुणी अगदी आजारी झालं तरी शिरगुप्पीचं ते 6 मैलाचं अंतर जीवाला धोका पोचवू शकतं. आजी म्हणाली, गुरुजी, मी उद्या गाव बैठक बोलवते, गावापुढे हे शाळेबद्दलचं म्हणणं मांडते. दवाखाना काढायचा आहे, पण आपण ते नंतर बघू. गुरुजींनी मान हलवली आणि त्याचवेळी आत्यानं त्यांना आणि आजीला चहा आणून दिला. शिवाकाका म्हणाले, गुरुजी, मला तुमचं बोलणं पटलं.
हे बघा, आपल्याकडे तुमचा वाडा, जमीन आणि विहीर आहे. जर प्रत्येक घरानं फुल ना फुलाची पाकळी म्हणून देणगी दिली तर इथे आपण सहजपणे शाळा सुरू करू शकतो. मग तिथे सगळ्यांनीच आपले उलट सुलट विचार मांडले. इरली काकू तर भारावून म्हणाल्या, गुरुजी, तुमचं शाळेचं स्वप्न 7 माई नक्की पूर्ण करतील. अहो, आबांनी कोल्हापूरला माझ्या नावावर जमिनी ठेवल्या आहेत. त्या जमिनी विकून मी तुम्हाला मदत करेन. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे माझा हा सखा माझ्या आत्म्या तुकासारखा मला सोडून लांब जाणार नाही हो. इरली बाळा, खरं तर तुझ्या खाजगी गोष्टीत मी बोलू नये, पण मी तुझ्या वडिलांसारखा आहे म्हणून बाळ मी हे बोलतो. त्याबद्दल माझ्यावर रागावू नकोस. इरली काकू म्हणाल्या, गुरुजी, मी काही अयोग्य बोलले का हो? गुरुजी घाईघाईत म्हणाले, जे बाळ, अगं काही अयोग्य बोलण्याचा तुझा पिंडच नाही आहे. तू त्या थोर आबासाहेबांची मुलगी आहेस. मला इतकंच म्हणायचं होतं बाळा, की आत्ता तू म्हणालीस आबासाहेबांनी तुझ्या नावावर काही जमिनी केल्या आहेत आणि शाळेच्या मदतीकरता तू त्या विकायचं म्हणतेस. तर बाळ, खरं सांगू का, तू त्या जमिनी आबासाहेबांकडनं घ्यायलाच नको होत्यास, कारण रामरावांकडे भरपूर जमिनी आहेत. तुझ्या 3ही पोरांना त्या पुरेशा आहेत. पण जर पुढे मागे त्या जमिनी तू कुणा परक्या माणसाला विकल्यास तर आबासाहेबांच्या त्या जमिनीत परक्याचा हक्क राहील. तू त्या जमिनी बाजीराव आणि शंकररावांना परत दिल्यास तर आबांच्या त्या जमिनी तुमच्याच राहतील. तुमच्या ह्या जमिनी अशा परत करण्यानं बाजीराव आणि शंकररावांना सुद्धा बरं वाटेल. वेळ प्रसंगी एखादं घराणं कधी मदतीला येऊ शकतं. रामदास काका म्हणाले, अगदी बरोबर बोललात गुरुजी, याचा मी कधी विचारच केला नव्हता. तसं बघता गुरुजी, त्या जमिनी आहेत इरलीच्या नावावर, पण मग कधीही त्या जमिनीचं उत्पन्न घेतलं नाही, कारण बाजीराव आणि शंकर त्या कसतात. त्यामुळे तिथलं उत्पन्न मी त्यांनाच देत आलो आहे. मला त्या उत्पन्नाची कधी गरजसुद्धा भासली नाही. पण आता मी नक्कीच इरलीला घेऊन जाईन. आबांच्या त्या जमिनी तिच्या भावांना आणि आबांना परत करीन. गुरुजी, आबांचं ते घराणं फार मोठ्या अंतःकरणाचं आहे. सखाच्या बारशाच्या वेळी त्यांनी जो काही खर्च केला त्याला तोड नव्हती, नाही का गुरुजी? आता आबांचं, रमाकाकूंचं मी समजू शकतो, पण त्या खर्चाला सगळा हातभार बाजीराव आणि शंकरनी लावला होता. तेव्हा बहिणीसुद्धा काही बोलल्या नाहीत. सगळ्यांनी खूप मायेनं सखाचं बारसं केलं. आजीही म्हणाल्या की खरंच गुरुजी, आबा पाटील आणि त्यांचं सगळं कुटुंब जीवाला जीव देणार आहे. तुम्ही म्हणालात ते मला पटलं. हाच तुमचा विचार मी तो मुंगळ्या इथली जमीन घेताना केला होता. आपल्या मालमत्तेत कधीही परक्यांना घेऊ नये या मताची मी आहे, कारण नंतर ह्या परक्यांमुळे घरच्यात भांडण तंटे सुरू होतात. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गाव बैठक बसली. त्यावेळी बैठकीत आजी काही न बोलता स्वतः गुरुजी शाळेबद्दल बोलले. त्यांनी शाळेचं महत्त्व सगळ्यांना पटवून दिलं. कावत्या मावत्याच्या मुलांना, सखाच्या आणि इतर गावकऱ्यांच्या पोरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते बोलले आणि शेवटी म्हणाले, ह्यात फायदा आपल्या गावाचा होणार आहे. आपलं गाव त्यामुळे कधी रिकामं राहणार नाही. आपल्या घरातली मुलं बाळं आपल्याच घरी राहून शिकू शकतील. पुढे आपल्या गावचे तरुण जरी नोकरीनिमित्तानं बाहेर गेले तरी त्यांच्या विद्यार्थी दशेत ते आपल्या आईवडिलांच्या, शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आपली विद्यार्थी दशा पूर्ण करतील आणि तेवढा तरी त्यांचा सहवास घरच्यांना मिळेल. आमच्या वाड्यातनं बघा, सुरेश, रमेश, आत्माराम, तुकाराम, सरस्वती, सगुणा, यमी, चिंगी गेल्या शिकण्यासाठी बाहेरगावी. त्यानंतर ह्या आजीबाईंची, आनंदीची आणि या सगळ्यांची काय परिस्थिती झाली आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितली आहे. ती मला स्वतःला त्या सगळ्यांची कमी सतत भासत होती. पण हे आपण शाळेमुळे टाळू शकतो. त्यांचं ते बोलणं सगळ्यांना, अगदी आमच्या लंगड्या किन्ना काकाला सुद्धा पूर्णपणे पटलं. आता प्रश्न होता खर्चाचा. किन्ना काका मध्येच म्हणाले, गुरुजी, आता गावात मोठी शाळा असावी ह्या मताचा मी आहे, पण आता माझ्या दोन्ही पोरांचे संसार सुरू झाले आहेत, मला नातवंड झाली आहेत. त्यामुळे शाळेसाठी मी काही विशेष असं योगदान देऊ शकणार नाही, पण थोडंफार काहीतरी नक्की देईन. बाकीचे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. आता सदप्पा काका, जयता काकांची मुलं बाहेर शिकत होती, त्यांचाही खर्च वाढला होता. आता एखादी वास्तू म्हणजे वाडा किंवा घर गावांना मिळून बांधणं ही गोष्ट वेगळी, पण अनेक खोल्यांची मोठी शाळा आणि वसतिगृह बांधणं हे फार खर्चाचं. तेव्हा किन्ना काका पुन्हा म्हणाले,
तसं गुरुजी आमच्या आबा पाटलांनी सातमाईंसाठी आणि झपाट्यासाठी सोन्याची ताटं केली. त्यांच्याजवळ रगड पैसा आहे. अहो, ते शाळासुद्धा देतील की बांधून. नाहीतरी त्यांचा नातू साखा इथंच शेकणार ना. आता आजी संतापली आणि म्हणाली, किन्ना, आबांचा आणि आपल्या शाळेचा काय संबंध आहे? ते तुझ्या नातवंडांसाठी शाळा का बांधतील? हे बघ किन्ना, तुला शाळेला मदत करायची नसेल तर तू करू नकोस, पण ह्याच्यावर त्याच्यावर ढकलू नकोस. आणि गावकरी हो, आपण कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही. ही शाळा गावानं बांधायची. इतक्यात परसूदादा एकदम म्हणाले, आये, माझ्यापाशी दाजीबाचा आणि आजीचा अन्नी पायी ठेवलेला रोकड पैकाय तो मी आज समजा शाळेला देऊन टाकतो. परसूनं त्या पैशाचा आकडा सांगितला तेव्हा सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. सगळ्यांना वाटलं परसू किती सच्चा माणूस आहे. वास्तविक आता परसू शाळेला जो पैसा देणार होता ती रक्कम मुंगळ्यानं त्याला त्याच्या जमिनीबद्दल आपल्या मृत्यूपूर्वी दिली होती. आणि चांगल्या परसू आणि राणी काकूंनी सगळी रक्कम म्हाळसादेवीच्या देवळाला द्यायचं ठरवलं होतं. अचानक हे शाळेचं ठरलं आणि तो मुंगळ्याचा सगळा पैसा परसूनं शाळेला द्यायचं ठरवलं, कारण आता त्याचीही पोरं शाळेत जाणार होते ना. कदाचित मुंगळ्याचा तो पैसा सत्कारणी लावून त्याला थोडी शांती मिळावी असं परसूला वाटलं असावं. माझी आत्या त्याच वेळी म्हणाली की गुरुजी, मी माझे सगळे दागिने शाळेला देऊन टाकते. मग प्रत्येक वाडा, प्रत्येक घर काही ना काही द्यायला तयार झालं. आपली मान खाली व्हायला नको म्हणून किन्ना काकांनी आपलं खालच्या बाबळीच्या पुढे असलेल्या गाजरगावताच्या रानातली सगळी मोठी झाडं शाळेच्या टेबल आणि खुर्च्या करण्यासाठी देऊ केली. आमच्या वाड्यानं एक ठराविक रक्कम आणि वर होणारा सगळा खर्च करायचं कबूल केलं. आजीनी आपल्या गोठ, पाटल्या, बोरमाळ, मोठी सोन्याची कर्णफुलं शाळेला दिली. इतकंच नाही तर आमच्या रामोशी कातकरी अगदी आमच्या इटा चांभारानं सुद्धा फूल ना फुलाची पाकळी द्यायचं कबूल केलं. हे सगळं बघून गुरुजी समाधानानं म्हणाले, मी उद्या आपल्या ह्या शाळेसाठी शासनाकडून सगळं मदत मिळवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आहेत चांगल्या ओळखी. गुरुजींनी लगेच हालचाल केली आणि शासन संस्थेकडनं शाळेला मदतीचा चेकसुद्धा आला. गावाने सांगितल्याप्रमाणे आपापली मदत गुरुजींना आणून दिली आणि आबांना जेव्हा हे शाळेचं समजलं तेव्हा त्यांनी बरीच मोठी रक्कम शाळेच्या नावानं दिली. इरसाल किन्ना काका एकदा आजीला म्हणाले, आये, आता गाव जेवणात माझ्याकडे सगळ्या दारूची व्यवस्था असते, तसं शाळेच्या होणारी खर्चाची व्यवस्था मी बघू का? म्हणजे तो सगळा पैसा माझ्याकडे दिला तर मी सगळी पद्धतशीर आखणी करून वेळोवेळी देत जाईन. आजी शांतपणे म्हणाली, किन्ना, शाळेचा सगळा जमा खर्च गुरुजी, रामदास, सदाप्पा आणि जैत बघतील. हे 4 जण सगळा जमा खर्च बघतील. बाकी कोणाची लुडबुड तिथे नको. हां, तिथे पैसे काही कमी पडले तर मी तुला नक्की सांगेन. किन्ना काका काय ते समजले आणि गप्प राहिले. नंतर लवकरच एका सुमुहूर्तावर सातमाईंपुढे मुहूर्ताचा नारळ फोडून शाळेच्या बांधकामाला सुरुवातसुद्धा झाली. त्यावेळी म्हणजे खाणकामाच्या वेळी कातळाच्या विहिरीच्या बांधावर एक मुंडकं तुटलेला हाडाचा सापळा मिळाला. त्या सापळ्याशेजारी एका झडलेल्या पिशवीत एका मुंडक्याचा सापळा मिळाला. आता विनाकारण काही भानगड व्हायला नको म्हणून आमच्या रामदास काकांनी तो सांगाडा आणि ते मुंडकं उचललं, चादरीत बांधलं आणि आरा काकांच्या त्या भिंतीआड फेकून दिलं. तेव्हा तिथे लगेच आरा काकांचा धावत यायचा भास झाला. त्यावेळी आमच्या रामदास काकांना, गुरुजींना कल्पनासुद्धा नव्हती हा सांगाडा त्या शिरगुप्पीतून नाहीसा झालेल्या हनुमंताच्या देवळातल्या उमाशंकरचा आहे. जेव्हा तो संपूर्ण वाडा पाडला गेला तेव्हा पुन्हा एकदा तो मधोमध गोल मोठा खड्डा सगळ्यांना पुन्हा एकदा दिसला. हे सगळं कळल्यावर आजी गुरुजींना म्हणाली, गुरुजी, गुप्तधन नेहमी शापित असतं. ते जर नीट हातात मिळालं तर फळतं, पण त्या धनावर जर रक्ताचा डाग पडला तर मात्र ते नडतं, जसं त्या मुंगळ्याला ते नडलं. इतक्या सगळ्या धडपडीनंतर शेवटी आमच्या छोट्याशा माजरीवाडीत 1ली ते मॅट्रिकपर्यंतची शाळा शेवटी उभी राहिली होती. शाळेचं उद्घाटन माझ्या आजीच्या हस्ते झालं. आमच्या त्या शाळेला आजीनी रुही विद्यालय हे नाव ठेवून रुहीच्या त्या उपकाराची एक अल्पशी फेड करून टाकली. तरी त्या रात्री आजीच्या स्वप्नात मुंगळ्या येऊन दाजीच्या वाड्याकडे बोट दाखवून रडत राहिला होता.
पण ती चांगली रुही कधीही आमच्या कोणाच्या स्वप्नात आली नाही. कदाचित आपल्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे ती मांजरेवाडीचा तिरस्कार करत असावी. आमच्या या रुही विद्यालयाच्या मागे मोठं वसतिगृह, शिक्षकांना राहण्यासाठी 8 खोल्या बांधून तयार झाल्या. खरंच आता त्या कातळाच्या जमिनीत ते मोठं विद्यालय हे एक मोठं आश्चर्य होतं आणि ते आश्चर्य आमच्या 3 महापुरुषांचे आदर्श बाळगणाऱ्या गुरुजींनी करून दाखवलं होतं. लवकरच रुही विद्यालय सुरू झालं तेव्हा परगावून आलेले शिक्षक शाळेतल्या शिक्षकांसाठी बांधलेल्या खोल्यातनं आपले संसार मांडून राहिले. एखाद्या सडाफटिंग शिक्षकाला मात्र आमच्या वाड्यातनं भाकरी मिळत होती. आमच्या हे रुही विद्यालयाचे हेडमास्टर आमचे वामन गुरुजी होते. त्यांनी आपल्या ऑफिसच्या खोलीत खुर्चीच्या मागे आपल्या 3 आदर्शांचे म्हणजे लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी आणि पूज्य विनोबा भावे यांचे मोठे फोटो अडकवले. तर समोरच्या भिंतीवर मोठं सरस्वतीचं वीणा हातात घेतलेलं चित्र होतं. आमचे वृद्ध गुरुजी अजूनही आमच्या वाड्यात राहतात. आत्याच्या हातची गरम भाकरी आजीबरोबर गप्पा गोष्टी करत जेवतात आणि रात्री तिथेच ओसरीवर आपली पथारी पसरून झोपी जातात. कधी थंडी असेल तर मात्र सुरेश रमेशनं त्यांना आणलेले स्वेटर घालतात आणि आत्याच्या माझघरात झोपतात. आमच्या या सामान्य गुरुजींनी एवढी शाळा चालू केली, ते त्या शाळेचे हेडमास्टर झाले, तरी ते अजून तसेच 2 विडीचे झुरके घेऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल आजीबरोबर बोलत राहतात. त्यांना आपल्या त्या घड्याळाचा, सोनसाखळीचा फार अभिमान आहे. आमचं रुही विद्यालय आता विद्यार्थ्यांनी भरलं आहे. इथे गरीब विद्यार्थी फुकट शिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.